श्लोक 51. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयन्. अर्थ: म्हणून समत्व बुद्धीने युक्त असे ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फलाचे दान करून जन्मबंधनापासून मुक्त होऊन दुःखरहित स्थानाला प्राप्त होतात. विवरण: या श्लोकात बुद्धियोगाचे 3 नियम सांगितले आहेत. 1. बुद्धियुक्त होणे. 2. मनीषी बनणे. आणि 3. कर्मफलाचे दान करणे. आणि या 3 नियमांचे पालन केल्याने पुढील 2 फले मिळतात: जन्मादी बंधनापासून सुटणे आणि क्लेशरहित निर्दोष पद प्राप्त होणे. 1. बुद्धियुक्त होणे म्हणजे समत्व भावनेने युक्त अशी बुद्धी. कर्मयोगामध्ये ती अत्यंत महत्त्वाची आहे. जातीचे, रंगाचे, स्थलाचे भेद लक्षात न घेता मानव समाजामध्ये जी एक प्रकारची समानता आहे ती मानण्याची जागरूकता ठेवल्यास समत्व बुद्धी स्थिर होऊ शकते. तसेच विविध द्वंद्वे प्राप्त झाली तरी आपली बुद्धी स्थिर ठेवून आपले कर्तव्य तत्परतेने करणे ही बुद्धीची समता आहे. अशा प्रकारच्या समबुद्धीने जे लोक युक्त असतात ते विचारी ज्ञानी लोक द्वंद्वाचे पलीकडे जाऊन कर्म करण्यातील कौशल्य प्राप्त करून घेतात. मनीषिणः मनसः इष्टे इति मनीषी. आपल्या मनाच्या शक्तीवर जो प्रभुत्व ठेवतो तो मनीषी. मनासह सर्व इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणारा, इंद्रियांना विशिष्ट मार्गाने व शिस्तीत चालविणारा तो संयमी मनुष्य म्हणजेच मनीषी. मनीषीचा दुसरा अर्थ ज्ञानी असा सुद्धा आहे व तो बुद्धियुक्त या शब्दाने व्यक्त केला आहे. म्हणून येथे आत्मसंयमी असाही अर्थ आहे, तो योग्यही आहे. 3. कर्मफलाचे दान. कर्मजं फलं त्यक्त्वा. कर्मापासून उत्पन्न होणारी सर्व फले ही स्वार्थासाठी न स्वीकारता ती सर्व भूतमात्रांच्या हितासाठी समर्पण करणे. विचारी ज्ञानी लोक बुद्धियुक्त होऊन कृतकर्माची फळे टाळतात. सामान्यपणे जे दान केले जाते ते 4 लोकांमध्ये मिरवण्यासाठी, आपल्या दानशूरपणाची ऐट करण्यासाठी, प्रसिद्धीसाठी. जसे बिर्ला शेठ देवांची मंदिरे बांधतात. त्या देवळात राम, कृष्ण, लक्ष्मी इत्यादी विविध देवदेवतांची स्थापनाही करतात. पण त्यांना राम मंदिर, कृष्ण मंदिर असे न म्हणता बिर्ला मंदिर असे म्हणतात. अशा दानाचा उपयोग नाही. मनात कोणतीही उपकाराची, प्रसिद्धीची इच्छा न ठेवता लोकहितासाठी जे दान दिले जाते ते खरे दान. आपल्याकडे असे म्हणतात की उजव्या हाताने दिले तर डाव्या हाताला सुद्धा कळू नये. पण असे केले तर समाजात मोठेपणा मिळत नाही, म्हणजेच दानकर्माचे फळ टळते. ही साधी युक्ती लोकांचे लक्षात येत नाही. वर सांगितलेले विचारी लोक मात्र ही युक्ती कौशल्याने आत्मसात करतात व कोणत्याच कर्माचे फल स्वीकारण्याचा प्रयत्न करीत नाहीत. लोक प्रसिद्धीसाठी काय काय करतात ते आत्ता करोनाच्या काळात आपल्याला चांगलंच दिसून येतं. एखादी छोटीशी गोष्ट कुणाला तरी दिली तर त्याचा लगेच फोटो काढायचा आणि तो फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे अनेक ठिकाणी टाकायचा आणि मी किती मोठा, मी किती छान, मी किती केवढं काम करतोय असं सातत्याने लोकांना दाखवत राहून तो एक भास निर्माण करतात. तर हे इथे त्याज्य मानलेलं आहे. असो, येथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे वाईट कर्माची फळे नेहमीच भोगावी लागतात. ती आपल्याला टाळताच येत नाहीत. तसे स्वातंत्र्य आपल्याला नसते. मात्र सत्कर्माची फळे स्वीकारायची का नाही याचे स्वातंत्र्य आपल्याला असते. चांगल्या कामासाठी समाजाकडून मान सन्मान दिले जातात, ते न स्वीकारण्याचे किंवा प्रसिद्धीपासून दूर राहण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असते. अर्थात योगी कधीच वाईट कर्मे करीत नाहीत, त्यामुळे त्याला कुकर्माचे फळ भोगण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारे सर्व फळे सुटली की मनुष्य जन्मबंधनातून मुक्त होतो. चांगल्या वाईट कर्माची फळे भोगण्यासाठी जन्म घ्यावाच लागतो.
या जन्मात जर कर्माचे फळाचा त्याग केला तर भोगण्यासाठी कर्म शिल्लकच राहत नाही. मग जन्म कसा येणार? अशा रीतीने जन्माचे बंधनातून आपण मुक्त होऊ शकतो. अशा रीतीने जन्माचे बंधन संपले की एकच तत्व राहते, ते म्हणजे परब्रह्म तत्व. ते गेल तेथे गेल्यावर काहीच भोगावे लागत नाही. ते निर्दोष असे पद म्हणजे ब्रह्मपद, जे बुद्धियोगाने कर्मबंधन तोडून प्राप्त करता येते. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 52. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. अर्थ: जेव्हा तुझी मती मोहापासून उत्पन्न होणारी मलिनता दूर करील, तेव्हा ऐकलेल्या आणि ऐकवण्याच्या विषयासंबंधी उदासीनता तुला प्राप्त होईल. विवरण: परमपद म्हणजेच निर्दोष ब्रह्मपद प्राप्त करण्यासाठी काय करायला हवे याचे मार्गदर्शन श्लोक 52 व 53 मध्ये केले आहे. याच श्लोकात सामान्य माणसाची बुद्धी कशी उन्नत होते याचा क्रम दाखविलेला आहे. मोह कलिलम बुद्धी व्यतितरिष्यति. मोहाचे मलिनतेपासून बुद्धी दूर होणे म्हणजे बुद्धी शुद्ध होणे. निर्वेदम विरक्त होणे. निश्चला बुद्धी म्हणजे बुद्धी चांचल्यरहित होणे, स्थिर होणे. समाधी अचला स्थास्यती. समत्व बुद्धीच्या ठिकाणी स्थिर राहणे. आणि योगमवाप्स्यसी, योग सिद्ध होणे. मोह म्हणजेच भ्रम किंवा भुरळ माणसाचे मनाला नेहमीच पडत असते आणि त्याला अनेक गोष्टींचा मोहही होत असतो. काही लोकांचे बोलणे मोहक असते. त्यांचे बोलणे ऐकून माणसाला भुरळ पडते व तो माणूस जसे सांगेल तसे वागण्याची इच्छा ऐकणाऱ्याला होत जाते. अध्यात्माचे मार्गात अशी भुरळ पाडणारी अनेक लोक आजकाल आपल्याला दिसून येतात. ते हजारो लाखो लोकांचा समूह आपल्या बोलण्याने मंत्रमुग्ध करून टाकतात. लोकांच्या बुद्धीला असा मोह निर्माण होतो. हे झाले श्रवणाचे बाबतीत. परंतु या व्यतिरिक्त इतर इंद्रिय सुखाबाबत माणसाला मोह होतो. यामध्ये कानाबरोबरच त्वचा, नेत्र, जिव्हा, नासिका आणि काम अशा गोष्टींचाही समावेश आहे. विविध उपभोगाद्वारे इंद्रियांना सुख मिळावे असे प्रयत्न माणूस नेहमीच करत राहतो. पण तो जसा जसा सुखाचे व भोगाचे मोहात गुंतत जातो तसा तसा दुःखाच्या चिखलात सतत गुंतत जातो. यातून सुटण्यासाठी कोणी धडपड केली तर तो त्या चिखलात अधिकच गुरफटत जातो. अर्जुनाला रणांगणावर ममत्वामुळे मोह निर्माण झाला होता. अशावेळी नेमके काय करावे ते कळत नाही. मात्र आपली बुद्धी जर नीटपणे वापरली तर बुद्धीला झालेला भ्रम दूर होतो. काही वेळा असे होते की खूप काही सांगितले, ऐकले जाते, वाचनही केले जाते, पण येथे जेवढे जास्त ऐकले जाते तेवढा मनातील गोंधळही वाढत जातो. कारण अनेक विद्वान आपले मत ठासून सांगत असतात. प्रत्येकाचे उपास्य दैवत वेगळे असते, त्यांची उपासना पद्धतही वेगळी असते. भारतात तर विचार स्वातंत्र्याचे प्राबल्यामुळे अशा गोष्टीला जणू ऊतच आला आहे. मतामतांचा गलबला इतका वाढला की कोणाचेच नीट ऐकायला येत नाही, कळत नाही. त्यामुळे सामान्य साधक अधिकच गोंधळात पडतो. अशावेळी ज्ञानदेव सांगतात, जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची घेपे. आपल्याला जे कल्याणकारी व योग्य असेल त्याच मताचा स्वीकार करावा. म्हणून गीतेसारख्या एखादाच ग्रंथाचा अभ्यास करावा, ज्याचे विवरण जाणकारांकडून जाणून घ्यावे. अनेक मते ऐकली तर ऐकणाराचा गोंधळ तर होतच, पण शेवटी ऐकलेल्या गोष्टीचा उबगही येतो व यानंतर कोणाचेच काहीच ऐकू नये असेही वाटू लागते. यावर एकच उपाय, सद्गुरूचा शोध घ्यावा किंवा एखाद्याच संतांच्या ग्रंथाचा अभ्यास करावा व त्या मार्गाचा अवलंब करावा. तरच आपली बुद्धी मोहातून म्हणजे भ्रमातून बाहेर पडू शकते. इथे थांबूया. धन्यवाद. नमस्कार. श्लोक 53. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. अर्थ, अनेक प्रकारचे मोहक भाषण श्रवण करून क्षुब्ध होऊन गेलेली बुद्धी जेव्हा निश्चित होऊन एकाग्रतेमध्ये स्थिर होईल तेव्हाच तुला हा समत्व योग प्राप्त होईल. विवरण पाहूया. श्रुती म्हणजे वेदवचने किंवा अनेक लोकांकडून ऐकलेल्या अनेक गोष्टी. या गोष्टी इतक्या भिन्न भिन्न मतांच्या असतात की माणूस गोंधळूनच जातो. समर्थांनी मनोभत याचे वर्णन पुढील श्लोकात फार सुंदर केलेले आहे. समर्थ म्हणतात, बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एक तोही नपसाहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान गती तुटली ज्ञान बोधे प्रबोधे. अशी शास्त्रे आणि शास्त्रकार यांचे विचार एकाशी दुसऱ्याचे अजिबात पटतच नाहीत. त्यांचे एकमत कधी होत नाही आणि या त्यांच्या वादविवादामुळेच सामान्य माणूस आणखीच गोंधळात पडतो. नक्की कोणाचे काय ऐकावे हे काही कळत नाही. अर्जुनाला सुद्धा धृतराष्ट्राने संजयाकरवी केलेला उपदेश ऐकूनच अशा प्रकारचा भ्रम झालेला आहे. मात्र अशा परिस्थितीत माणसाने थोडा विचार केला तर त्याचे लक्षात येईल की खरे काय आहे, नक्की कल्याणाचा विहित मार्ग कोणता आहे. यासाठी त्याने विविध मते ऐकणे बंद केले पाहिजे. पूर्वी ऐकलेल्या गोष्टीवर सुद्धा फार विचार करू नये. कसं असतं की आपण चौकामध्ये आल्यावर 4 रस्ते असतात. नेमके कोणत्या रस्त्याने जायचे ते आधी ठरवावे लागते आणि मगच त्या रस्त्यावरनं आपल्याला जावे लागते. त्याचप्रमाणे योग साधन करायचे ठरवले तर सर्वप्रथम मन संयमित करून इंद्रिय विषयापासून विरक्त होणे फार गरजेचे असते. असा अभ्यास केला तर बुद्धी स्थिर होईल आणि मगच समत्व योगाचे आचरण करता येईल. रणांगणावर असलेल्या अर्जुनाचे मन संजयाने धृतराष्ट्राचे वतीने केलेला उपदेश ऐकूनच चंचल झाले होते. तो स्वधर्माचा त्याग करून कर्तव्यापासून दूर जाऊ इच्छित होता. म्हणून भगवान अर्जुनाला मनाचे चांचल्य मालिन्य दूर करायला सांगत आहेत. ज्यामुळे अर्जुन शत्रूबद्दल उत्पन्न झालेले ममत्व विसरून आपले मन स्थिर करून विविध प्रकारचे मनात आलेले विचार बंद करेल आणि अशी निश्चल बुद्धी समाधीत स्थिर राहील व योग साध्य होईल. आता आपल्याला इथे असं वाटेल की आता इथे युद्ध करायला उभे राहिलेले आहेत, इथे समाधी काय आणि इथे योग काय. पण सर्वसाधारण आपल्याला योग म्हणजे आपलं जे कार्य काही जे करायचं आहे त्याच्याबद्दल निश्चित आपण एका विचारावर स्थिर राहून त्याप्रमाणे ते कार्य सिद्ध करायचं आहे आणि इथेच कर्माचा योग साध्य होईल असं भगवंत सांगत आहेत. श्रुती या शब्दाचा वेद व शास्त्रावर आधारित विविध विचार असा अर्थ आपण वर उद्धृत केला आहे. श्रुतीचा श्रोतव्य हे एकाच धातूपासून झालेले शब्द आहेत. त्याचा पुढील प्रमाणे अर्थ आहे. भोगांच्या वर्णनांचे श्रवण विविध मतानुसार लोक करत राहतात. यामध्ये विशेष करून पुराणातील कथा त्यावर आधारित जी निरूपणे कथाप्रवचनातून व्यक्त होतात त्यामध्ये स्वर्ग नरक यातील भोगांचे सविस्तर रसभरीत वर्णन केलेले आहे. स्वर्गाचे वर्णन ऐकून माणसाला असे वाटते की खरे सुख स्वर्गातच मिळते व खरे दुःख नरकात भोगायला लागते. यातूनच पापपुण्याच्या विविध कल्पना अस्तित्वात आल्या आणि ह्या अशा विविध कल्पना अनेक पुराण सांगणाऱ्या लोकांनी आणि कथा कीर्तन करणाऱ्या लोकांनी प्रवचनातून कीर्तनातून सर्व लोकांच्या मध्ये पसरवण्याचे काम केलेले आहे. आणि लोकांना मात्र मग त्या खऱ्याला वाटू लागतात आणि मग असे मनात येते की ही पापे कुठे भोगणार किंवा स्वर्गात सुखात लोळत राहील अशी माणसाची मानसिकताच होऊ लागते. भगवंताने सांगितलेला निष्काम कर्मयोग, स्वधर्माचे आचरण किंवा यजुर्वेदातील तेन त्यक्तेन भुंजिता
म्हणजे त्यागाने भोगाचे उपभोग घेण्याची शिकवणच लोक विसरून गेले. मग खरे सुख त्यांना कसे बरे मिळणार? हृदयामध्ये असलेला सुखाचा आराम राम हा न आठवता विषयातील विविध सुखाचे मागे लागलेला माणूस आपली भोगाची तृष्णा तहान अधिक अधिक वाढवितच जातो. देण्याने त्यागाने सुद्धा सुख मिळते याची त्याला आठवण राहत नाही. म्हणून श्रुतीचा अजून एक अर्थ लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे उपदेशाचे श्रवण, जे भगवंताने अर्जुनाला घडविले आहे. वरीलप्रमाणे भगवंतांनी समत्व योगाचा आणि कर्माची कुशलता साधण्यासाठी मन स्थिर करण्यास सांगितले आहे. ते ऐकून अर्जुन भगवंताला, बुद्धी स्थिर झाली तर काय काय होते? अशी स्थिर बुद्धी झालेला माणूस कसा असतो, तो कसा वागतो आणि त्याची लक्षणे तरी काय आहेत, असे तुम्ही मला सांगा, अशी विनंती करतो आणि ती आपण पुढील श्लोकात पाहूया. धन्यवाद. श्लोक 54. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्थ, अर्जुनाने विचारले, हे केशवा, समाधीमध्ये स्थित झालेल्या स्थितप्रज्ञाचे कोणते लक्षण असते? स्थितप्रज्ञ कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो, कसा वागतो, ते मला सांगावे. विवरण. स्थितप्रज्ञ या शब्दाने आदर्श पुरुष कसा असतो हे दाखविले आहे. माणसे दोन प्रकारची असतात, एक स्थितप्रज्ञ आणि चंचल प्रज्ञ. पैकी स्थितप्रज्ञ उच्च अवस्थेत विराजत असतात, तर चंचल प्रज्ञ हीन अवस्थेला प्राप्त होतात. पैकी स्थितप्रज्ञांची संख्या अत्यल्प, अगदी थोडी आहे, तर इतर सर्वच चंचल प्रज्ञ जगात सर्वत्र आढळतात. स्थितप्रज्ञस्य का भाषा. समाधीत स्थिर असलेल्याची लक्षणे. भाषा म्हणजेच लक्षण. समाधीत स्थित असलेल्यांची लक्षणे कोणती, असे अर्जुन विचारत आहे. म्हणजे ज्यावेळी हा समाधीत ब्राह्मी स्थितीचा अनुभव घेतो, त्यावेळी हा कसा असतो, कोणत्या लक्षणांनी हा ओळखता येतो, शिवाय समाधी सोडून जागृतावस्थेत आल्यावर तो कसे आचरण करतो. कारण जागृतावस्थेत सगळेच सारखे दिसतात, सगळेच बोलतात, त्यांचे नित्य व्यवहार चालवतात. मग या सगळ्यांमध्ये हा स्थितप्रज्ञ आपण नेमका कसा काय ओळखायचा आणि त्याचे व्यवहार तरी नेमके कसे असतात. स्थितधीही किं प्रभाषेत, म्हणजे तो कसा बोलतो, कशा प्रकारची भाषा असते, कोणत्या प्रकारचे विचार प्रगट करतो, समाधीतून जागृतावस्थेत आल्यावर हा कोणते भाव प्रगट करतो, त्यामध्ये काही विशेष वेगळेपणा असते का, यांच्यात आणि सामान्य माणसांच्यात कोणता भेद असतो की आपल्याला हे निश्चितपणे ओळखायला येऊ शकतात. किंवा आसीत, कसा बसतो, त्याचे आसन कसं असते, तो कोणत्या अवस्थेत स्थिर राहतो. व्रजेत किम, त्याची चाल चलवणूक म्हणजे नित्य व्यवहार कसे असतात. थोडक्यात स्थितप्रज्ञ माणूस कसा ओळखावा असे अर्जुन विचारत आहे. कारण सामान्यांना जर उन्नतीची इच्छा असेल तर त्यांनी अशा पुरुषांचे आचरण पाहून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसे वागायला हवे. असा आदर्श पुरुष अनेकांचा मार्गदर्शक होऊ शकतो. यासाठी अर्जुन भगवंताला स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारत आहेत. अर्जुनाचे प्रश्न ऐकून भगवंताने पुढील श्लोकातून त्याला विस्ताराने उत्तर दिले आहे. ते पुढच्या श्लोकात पाहूया. धन्यवाद. श्लोक 55. श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. अर्थ, हे अर्जुना, जेव्हा मनुष्य आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांचा त्याग करतो आणि आपल्या आत्म्याच्या ठिकाणी आपल्या आत्म्याचेच योगाने संतुष्ट राहतो, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. विवरण पाहूया. या श्लोकात स्थितप्रज्ञाचे पहिले लक्षण सांगितले आहे की मनातील सर्व इच्छांचा त्याग करणे.
येथे सर्व कामान असं म्हटलं आहे, म्हणजे चांगल्या वाईट मनातील शुभ अशुभ अशा सर्व इच्छांचा त्याग करायला सांगितलेला आहे. साधकावस्थेत साधकाला सुरुवातीला अशुभ कामनांचा त्याग करायला सांगितला जातो. पण मनाला सुशिक्षण आणि सुसंस्कार देण्यासाठी हा अभ्यास असतो. कालांतराने अशुभ कामनांचा त्याग झाल्यावर शुभ कामनांचा सुद्धा त्याग करायला सांगतात. त्याचे महत्त्वाचे कारण असे असते की कोणतीही कामना म्हणजे इच्छा मनात निर्माण झाली की ते मन चंचल बनते. त्याने मन व्यग्र होऊन जाते. मनाची ही व्यग्रता दुःखाचे मूळ कारण असते. चित्तवृत्तीचे निरोधन केले तरच ही मनाची व्यग्रता दूर होऊ शकते. म्हणूनच शुभ किंवा अशुभ कोणत्याच कामना नकोत, त्या दूर केल्या तरच मनाची शांती प्राप्त होते. साधे झोपेचे उदाहरण जरी घेतले तरी चांगले किंवा वाईट कोणतेही विचार मनात असतात तोपर्यंत झोप लागत नाही. विचार थांबले की आपोआप झोप येते. कसं असतं की एखाद्या वाईट विचाराने आपली झोप जाते, आपल्याला त्रास झालेला असतो. तसंच एखादी सुखाची घटनासुद्धा घडली तर त्या दिवशी आपल्याला रात्री झोप लागत नाही. मुक्ती, समाधी आणि सुषुप्ती यामध्ये ब्रह्मरूपता असते. यातील प्रत्येक अवस्थेसाठी विचाररहित स्थितीच असावी लागते. आपण जरी शुभकामनांचा विचार केला तरी ती सुद्धा साधकाला बंधनकारकच असते. म्हणून कामनांचा त्याग केला तरच आत्म्याच्या ठिकाणी असलेला आनंद आपोआपच प्राप्त होतो. आत्म्याची शक्ती अनंत आहे. यापैकी थोडीशी या देहात आली आहे. ती अनेक इंद्रियात विभागली गेली आहे. माणूस इंद्रिय सुखाच्या आणि त्यांच्या तुष्टीच्या मागे लागला तर अगदी अल्प शक्तीचा अनुभव येतो. पण त्याने आत्म्याच्या अथांग प्रवाहात बुडी मारली तर त्याला आत्म्याच्या अमाप शक्तीचा अनुभव येतो. अपार शांती लाभते. या लाभाचा विचार केला तर माणसाने विषय कामनांचे पूर्तीसाठी आपल्या आयुष्यातील बहुमोल असा वेळ खर्च करणे योग्य नाही. माणसाला ते उचितही नाही. आत्मा प्राप्त करायचा असेल तर अकाम व्हावे लागते. कारण आत्मा हा अकाम आहे. अकाम याचा अर्थ कामनारहित. ज्याला कोणतीही वासना किंवा कामना नाही तो अकाम. माणसाचे मनातील सर्व कामना नष्ट झाल्यावर तो अमर बनतो. कारण मनात जोपर्यंत कामना शिल्लक असते तोपर्यंत त्याला मृत्यूचे भय वाटत असते. कामना नसेल तर कोणतेच भय वाटत नाही, उरतच नाही. जीवात्मा सकाम असल्याने त्याला मृत्यूचे भय असते. तर निष्काम आत्म्याला कशाचेच भय नसते. तो अमर असतो. वासना क्षयाने माणसाला आनंद किंवा सुख प्राप्त होते. उदाहरण पाहूया की आपल्याला जर जेव्हा खूप तहान लागते तेव्हा पाणी प्यायल्यावर माणसाला आहा किती छान वाटलं, बरं वाटलं असं म्हणून त्याला सुख प्राप्त होते. पण ते सुख तृष्णा क्षयाचे आहे, म्हणजे तहान भागवण्याचे आहे. तहान भागली तरी तर सुख झाले, म्हणजे जेवढ्या वासनेचा क्षय झाला तेवढेच त्याला सुख झाले. पाणी पिण्याने त्याची क्षुधा म्हणजे भूक शमत नाही किंवा इतर कोणत्याही कामना पूर्ण होत नाहीत. तो त्या त्या विषयांचे बाबतीत अतृप्तच असतो. म्हणूनच सर्व कामनांचा क्षय झाला तर तो निष्काम किंवा आप्त काम होतो. आत्मनी एव आत्मना तुष्टः. आत्म्यामध्ये आत्म्याच्या योगानेच संतुष्ट होऊन राहणे ही सर्व श्रेष्ठ अवस्था आहे. आत्म्यामध्ये नेमके काय आहे ते छांदोग्य उपनिषदात सांगितले आहे. त्याचा अर्थ असा आहे की मनोरूप प्राणरूप शरीर धारण करणारा प्रकाशरूप संकल्प सत्य होतात असा हा आकाशवत आत्मा आहे. हा कर्मशक्तीने आणि कामनेने युक्त, सर्व गंधयुक्त, सर्व रसाने परिपूर्ण असून सर्व व्यापक, वाणीच्या पलीकडे व संपूर्ण स्वतंत्र असतो. तो कोणावरही अवलंबून नसतो. हा आत्मा माझे हृदयात आहे, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच हृदयात तो आहे. हा पृथ्वी, अंतरिक्ष, द्युलोक याहून सुद्धा मोठा आणि ब्रह्म आहे. अर्थात याची शक्ती सर्वात मोठी असून सर्व शक्ती यामध्ये निवास करतात.
याचा अल्प अंशच जगात आहे. जे सत्व आहे ते यामध्ये आहे. असा हा आत्मा महान आहे. हा सर्व शक्तिमान आहे आणि याच्याच पासून अनेकांना शक्ती मिळते. अर्थात ती शक्ती एका गोष्टी पुरेशी मर्यादित असते. उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल की सूर्य हा सर्वात जगात मोठा प्रकाशमान देणारा असा आहे. तो उष्णतासुद्धा देतो. पण सूर्याकडे फक्त याच 2 शक्ती मर्यादित आहेत. त्याच्या मनात आलं की एखाद दिवशी आपण उष्णता न देता सर्व जगाला चंद्रासारखं सुखद असं चांदणं द्यावं, तर ते त्याच्याजवळ नाही, कारण त्याला तेवढीच शक्ती भगवंताने प्रदान केलेली आहे. याचे पासून प्राण, आशा, स्मर, आकाश, तेज, जल, अन्न, बल, ज्ञान, ध्यान, चित्त, मन, वाणी, नाम, मंत्र, कर्म, त्याचप्रमाणे सर्व जगत उत्पन्न झालेले आहे. जगताचे प्रगट होणे व पुन्हा लय पावणे आत्म्यापासूनच होते. हाच संकल्प करतो आणि तो त्याचा संकल्प सत्य संकल्प असतो, कारण तो सत्यात उतरतो. असा हा सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान आत्मा आहे. म्हणूनच याचे प्राप्ती करणे म्हणजेच सर्वात मोठ्या शक्तीची प्राप्ती करून घेणे आहे. याच्या तुलनेत जगातील इतर सर्व शक्ती अत्यल्प आहेत, कारण त्या अंशरूपाने त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. वर आपण सूर्याचे उदाहरण पाहिले ते असेच आहे. म्हणून याची प्राप्ती करून घेणे हे सर्वात श्रेष्ठ व अंतिम ध्येय आहे. अशा आत्म्याची प्राप्ती झाल्यावर कोणालाही बाह्य सुखासाठी इतर बाह्य वस्तूंवर अवलंबून राहावे लागत नाही, कारण तो नित्यतृप्तच असतो. तेथे कामनेचा संपूर्ण अभाव असतो. कोणतीही कामना त्याला चंचल करत नाही. त्यामुळे त्याची प्रज्ञा स्थिर राहते. असा स्थितप्रज्ञ विशेष शक्तीने संपन्न असतो. तो स्वतःच्याच आत्म्यात तल्लीन असतो. त्यालाच आत्मक्रीड, आत्मरत असेही म्हणतात. त्याचा आनंद परावलंबी नसतो, तो नित्य असतो. परावलंबी म्हणजे आपलं कसं असतं की आपला कुठलाही छोटं मोठं सुख किंवा आनंद दुसऱ्यावर अवलंबून असतं. तर ह्याचं तसं नाही आहे. हा स्वतः नित्यतृप्त असल्यामुळे त्याला बाकीच्या इतर गोष्टींवर अवलंबूनच राहावं लागत नाही. आपण जर श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवन पाहिले तर त्याला या त्रैलोक्यातील कोणतीच गोष्ट मिळवायची नव्हती, पण त्याने कर्म सोडले नाही. लोककल्याणासाठी तो सर्व गोष्टी करत होता. त्याचा आदर्श लोकांनी आपल्या डोळ्यासमोर नित्य ठेवावा आणि तसे आचरण करण्याचा प्रयत्नही करावा. धन्यवाद. इथे थांबूया. नमस्कार. भगवंत स्थितप्रज्ञाची लक्षणं अर्जुनाला सांगत आहेत. पुढचा श्लोक पाहूया. श्लोक 56. दुःखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस्थितधीर्मुनिरुच्यते. अर्थ: ज्याचे मन दुःखामध्ये उद्विग्न होत नाही, सुखामध्ये ज्याला लालसा नसते, ज्याच्या भावना भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, अशा स्थिर बुद्धी स्थितप्रज्ञाला मुनी असे म्हणतात. विवरण: दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहा. दुःखात उदास, उद्विग्न, हताश न होता, सुखांना लुब्ध न होता आणि वीत, राग, भय, क्रोध म्हणजे आसक्ती, भय आणि क्रोध यांचा त्याग जो मुनी मौन धारण करतो, म्हणजेच मौन धारण करणे म्हणजे उगाचच बडबड न करणे, अशी लक्षणे या श्लोकात स्थितप्रज्ञाची सांगितली आहेत. विचार समजून घेऊया. सर्वसाधारण सामान्य माणूस दुःखाने त्रासून जातो, कच खातो. वारंवार दुःख झाले तर अत्यंत खचून जाऊन सत्कार्य सोडून देतो किंवा काहीतरी वेडावाकडा विचार मनात करून भलताच कुठला तरी निर्णय घेतो. माणसाची ही दुर्बलता असते. त्याचबरोबर दुसरी सुद्धा एक दुर्बलता आहे आणि ती म्हणजे तो माणूस सुखाने एकदम चढून जातो.
नाचू लागतो, उन्मत्त होतो. आपल्याच घमेंडीत तो धर्माधर्माची म्हणजे चांगल्या वाईट गोष्टीची पर्वा करत नाही. सुखाचे ठिकाणी लुब्ध होऊन कर्तव्यभ्रष्ट होतो. एखादे वाळलेले पान वाऱ्याच्या झोताबरोबर इकडून तिकडून वर खाली सारखे हलत राहते. जोराचा वारा आला तर त्याबरोबर त्याच्याच वेगाने ते उडत जाते. ते एका जागी स्थिर राहत नाही. त्याप्रमाणे सामान्य माणूस या सुखदुःखाचे वाऱ्याबरोबर इकडे तिकडे सतत फिरत राहतो. दुःखाचे वेगाने कंपायमान होऊन हतबल होऊन जातो. भयाचे भूमिकेवर जाऊन तो भयभीत होतो. त्याचे दुर्बलतेमुळे त्याला पराधीनता येते. परिस्थितीच्या हातातले तो बाहुले बनतो. त्याची पराधीनता येथे थांबत नाही, तर पुन्हा दुःख आले तर तो संतापतो. दैवाला, परिस्थितीला दोष देत राहतो. त्याचेवर चिडतो आणि त्याचप्रमाणे तो सुख प्राप्त झाले तर त्याचे अधीन होऊन जातो. मग जर त्याचे सुखात थोडीशी जरी उणीव किंवा कमतरता आली तर ते त्याला अजिबातच खपत नाही. मग तो त्या गोष्टीचा रागराग करायला लागतो. आपल्या नित्याचे एक उदाहरण पाहू. आपल्या सर्वसाधारण महिलांच्या बाबतीत घडणारी ही नित्य गोष्ट आहे. आपल्या घरात काम करायला एखादी चांगली बाई आपल्याला मिळाली, ती आपल्या मनासारखे छान काम करायला लागली तर त्या घरातील गृहिणी एकदम सुखावून जाते. तिला तिची एकदम सवयही होऊन जाते. पण काही कारणाने त्या बाई कामावर आल्या नाहीत, त्यांनी रजा घेतली तर मात्र ती गृहिणी तिच्यावर रागवते आणि त्यातून जर न सांगता आली नाही तर मग तर काही विचारायलाच नको. पण याचे खरे कारण त्या गृहिणीची पराधीनता आहे. ही पराधीनता तिला मानसिक दुर्बलतेमुळे आलेली असते. कामवाली आली नाही तर माझे काम काही बिघडणार नाही, ते काम मी सुद्धा करू शकते आणि मी ते करीन असा आत्मविश्वास जर आपल्याजवळ असला तर मग आपली चिडचिड होणार नाही. विचार केला तर जगातील बहुतेक सुखे आणि दुःखे माणसाचे मानसिकतेतून जन्माला येतात. त्यांचे अधीन झालेले हे लोक सुखी किंवा दुःखी असतात. पण या सुखदुःखांची जराने या सुखदुःखांनी जरासे सुद्धा विचलित न होणारा माणूस खरा स्थितप्रज्ञ असतो. आपल्याला श्रीरामाचे उदाहरण माहिती आहे. ह्याच्या आधी मी एकदा सांगितलं आहे की राज्याभिषेकाच्या बातमीने तो हुरळून गेला नाही किंवा त्याला फार आनंद झाला आणि अगदी आता काय असं पण त्याला वाटलं नाही. पण त्याच मुहूर्तावर वनात जाण्याच्या मातेच्या आज्ञेने तो खचूनही गेला नाही. तितक्याच शांतपणाने त्यांनी ते सर्व गोष्टी केल्या. तो वनात गेला. आपल्या इथे अनेक क्रांतिकारक होऊन गेले. ते आपल्या ध्येयावर, विचारावर अटळ राहिले. अनेक दुःखे त्यांनी भोगली, पण डगमगून गेले नाहीत. आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ज्वलंत उदाहरण माहिती आहे. अतोनात हाल अपेष्टा, दुःखे, अपमान त्यांनी सोसला, पण आपले कार्य त्यांनी त्यागले नाही. किंवा बॅरिस्टरची पदवी प्राप्त झाल्यानंतर मिळणाऱ्या धनाला, मानमरातबाला, ऐश्वर्याला कधीच भुलले नाहीत. त्या गोष्टीचे त्यांना आकर्षणही वाटले नाही. ते खरे स्थितप्रज्ञ. कोणत्याही परिस्थितीत चित्त ढळले नाही, ते स्थिरच राहिले. जगात इंद्रिय विषयांच्या अनेक वेगवान लहरी आहेत. कल्पनांचे तरंगही प्रबळ असतात. भोगलालसा चहूकडे भरून राहिली आहे. लोभ, मोह आणि क्रोध माणसाला क्षणोक्षणी विवश करत असतात. पण हा स्थितप्रज्ञ या वाटेकडे वळतही नाही. इतकेच काय, पण तो त्याकडे बघतही नाही. कारण तो आत्म्याचे ठिकाणी स्वतःचे शक्तीने संतुष्ट असतो. त्याला कोणतेच बाह्यसुख आकर्षित करू शकत नाही आणि कोणतेही दुःख त्याला आपल्या स्थानापासून हलवू शकत नाही. जुन्या काळात वशिष्ठ ऋषी, त्यांच्यावर अनेक संकट आली. त्यांच्या मुलांना विश्वामित्र ऋषींनी मारले. श्रीराम, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अलीकडच्या काळात डॉक्टर रवींद्र थत्ते, जे प्लास्टिक सर्जरी करणारे उत्तम जगप्रसिद्ध असे सर्जन आहेत. अशी कित्येक नावे आणि उदाहरणे आपल्याला सांगता येतील.
येथे सुखाविषयी प्रीती व दुःखाविषयीचा द्वेष या दोन्ही गोष्टींचा त्याग करून मन निर्विकार करणे हे आत्मज्ञानी स्थितप्रज्ञाचे प्रमुख लक्षण आहे. आणि असा माणूस खरा नर असतो, जो इंद्रिय भोगापासून मिळणाऱ्या सुखाचे ठिकाणी रममाण होत नाही, तो नर. न म्हणजे नाही आणि र म्हणजे रमणे. मुनीची व्याख्या पाहूया. मुनी जो मौनावलंबी असतो, जो मौन धारण करून सतत मनन करतो, तो मुनी. आपल्याकडे ऋषी आणि मुनी हा शब्द एकत्र वापरतात, पण ऋषीची व्याख्या वेगळी आहे आणि मुनीची व्याख्या वेगळी आहे. पैकी मुनीची व्याख्या किंवा त्याचं जे काही वर्णन आहे ते इथे आपण पाहणार आहोत. मौन म्हणजे आपल्या शक्तीचा व्यय न करणे. ज्याप्रमाणे माणूस विविध भोगांचा उपभोग घेण्यासाठी त्या इंद्रियांच्या शक्तीचा व्यय करत राहतो, तसाच आपल्या बोलण्यानेही तो आपली पुष्कळ शक्ती खर्च करत असतो. वाणीचे द्वारा आपल्या शक्तीचा व्यय करणारा मनुष्य हा एकच प्राणी जगाचे पाठीवर आहे. पशुपक्षी ठराविक वेळीच आपल्या वाणीचा उपयोग करतात, पण माणूस मात्र सतत निरर्थक बडबड करीतच असतो. म्हणून मराठीत एक म्हण आहे की जर तोंड खापराचे असते तर फुटून गेले असते. यातली गंमत सोडून द्या, पण हे वास्तव आहे. म्हणून इथे मौनाला खूप महत्त्व आहे. मौन म्हणजे अजिबात न बोलणे असे जरी नाही तरी आवश्यक तेवढेच बोलणे, आणि याचेच नाव संयम असे आहे. जगाची अनेक भांडणे, युद्धे, एकमेकांचा राग करणे या सर्व गोष्टी माणसाच्या बोलण्यानेच म्हणजेच वाणीच्या दुरुपयोगातून होत असतात. म्हणून वाणीचा कमीत कमी वापर व सदुपयोग केला तर कलह संपतील. मन स्वाधीन करणे व ते स्थिर करणे यासाठी मौनाचा फार मोठा उपयोग होतो. मात्र हे काम खूप कठीण आहे, याचा अनुभव सगळ्यांनाच आहे. म्हणून मौन हे स्थितप्रज्ञाचे एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते. इथे थांबूया. धन्यवाद. या श्लोकात डॉक्टर रवींद्र थत्ते यांचं नाव मी आवर्जून घेतलेले आहे. डॉक्टर रवींद्र थत्ते हे मुंबईचे राहणारे आहेत आणि ते प्लास्टिक सर्जरी करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे असे सर्जन आहेत. यांच्या आयुष्यातला एक प्रसंग मुद्दाम इथे नमूद करते. त्यांचा मुलगा अमेरिकेला गेलेला असतो आणि तो दिवाळीपूर्वी मुंबईला परत येणार असतो आणि डॉक्टर त्याची वाटही पाहत असतात. त्यावेळी एक दुर्घटना घडते आणि त्यांच्या त्या मुलाचा मृत्यू होतो. ज्या विमानाने तो मुंबईला येणार असतो त्याच विमानाने त्याची डेड बॉडी मुंबईला येणार असते आणि रवींद्र थत्ते त्या विमान येण्याची वाट पाहत घरात असतात. याच वेळी त्यांचा नेहमीचा परीट म्हणजे लॉन्ड्रीवाला त्यांचे कपडे घेऊन त्यांच्या घरी येतो. नेहमीप्रमाणे ते कपडे घेतात आणि त्याला हिशोब करून पैसेही देतात. तो माणूस दारात थोडा घुटमळतो आणि त्यांना म्हणतो, साहेब 4 दिवसावर दिवाळी आली आहे, तुम्ही दिवाळी दिली नाहीत मला. रवींद्र थत्ते म्हणले, अरे माझ्या लक्षात नाही आलं, हां थांब देतो तुला. आत गेले, कपाटातनं पैसे काढले आणि त्यांनी ती दिवाळीची रक्कम सुपूर्त केली. तो परीट खाली आला आणि जेव्हा सोसायटीत बघितलं तर तिथे अनेक लोक खाली जमलेली होती. त्याला कळेना की एवढी लोक आज इथं का बरे आलेत. म्हणून त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्याला खरं काय ते कळलं आणि त्याला फार वाईट वाटलं. तो तसाच डॉक्टरांच्याकडे आला आणि रडून रडून त्यांची क्षमा मागायला लागला आणि त्यांना म्हणाला की साहेब मला खरंच माहिती नव्हतं हो, खरंच मला माहीत नव्हतं, झालं हे फार वाईट वाटलं आणि मी मात्र तुमच्याकडे दिवाळी मागितली. रवींद्र थत्त्यांनी त्याला शांतपणे सांगितलं की अरे माझा मुलगा नसला तरी तुझी मुलं बाळं आहेत आणि त्यांना दिवाळी साजरी करायची आहे. तुझं काहीच चुकलं नाही, खरं तर माझंच चुकलं, मी गडबडीत तुला दिवाळी द्यायची विसरून गेलो. आता
इथे मनाची काय त्यांच्या स्थिती असेल ते बघा. आणि स्थितप्रज्ञ म्हणजे काय आहे, किंवा सुखात किंवा दुःखात माणसाने किती शांत राहायला पाहिजे, हे आपल्याला ह्या गोष्टीवरून लक्षात येईल. इथे थांबते.